सो तुम्ही लाईव्ह बघितलं असेल तर रवा आणि साखरेचा पाक मी रवा भाजून तुपावर भाजून साखरेचा पाक मिक्स करून आता अर्धा तास झालेला आहे. आता मी थोडंसं त्यात खोबरं घालणार आहे. ओलं खोबरं आहे, 2 नारळ आहेत हे. तर हे आपल्याला थोडंसं भाजून घेते म्हणजे टिकण्याच्या दृष्टीने आणि ही वेलदोड्याची पूड आहे. तर आता हे सगळं मिश्रण जे आहे ते मी मिक्स करून घेते. सो अशा पद्धतीने रव्याचे लाडू जे आहेत ते झालेले आहेत. याच्यावर